तशी एक SIT नेमा ना, सर्वसामान्यांची मागणी आहे। एक SIT चौकशी करा तुम्ही रॅन्डम चौकशी करून काही होणार नाही। एक SIT नेमा, दूध का दूध पाणी का पाणी येऊ दे ना। बांधकाम कामगारांच्या नावाखाली बोगस किट वाटप, सरकारची भूमिका काय? राज्यभरात बांधकाम कामगारांच्या नावाखाली बोगस नोंदणी करून किट वाटप झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। हा मुद्दा नुकताच विधिमंडळाच्या सभागृहात जोरदारपणे गाजला आणि या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे। सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT नेमावे, तसेच बोगस लाभार्थी, दलाल आणि संबंधित अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। भाई जगताप। सभापती महोदय, अतिशय गंभीर बाब आहे। आपण ह्या सगळ्या गोष्टी मान्य केल्यात, आपलं स्वागत आहे, कारण त्या नाकारताच येणार नव्हत्या। ज्या पद्धतीने त्या केल्या गेलेल्या आहेत, उघडकीस आलेल्या आहेत। आपण हे सांगितलेलं आहे की ज्या बोगस लोकांना पैसे देण्यात आलेत, किट देण्यात आले, ते वसूल करणार तुम्ही। इथपर्यंत हे थांबणार नाही। आपल्याला लक्षात घ्या, शासनाचा एकही पैसा या मंडळाकडे नाही। आमच्या ज्या ट्रायपार्टीएट ज्या ह्या आहेत सगळ्या, त्याच्यातनं जवळजवळ 37,000 कोटी या एकमेव डिपार्टमेंट असेल की त्याच्याकडे ते पैसे आहेत आणि ते पैसे लाटण्याचं जे काम कारस्थान करतात अधिकाऱ्यांसहित, कारण हे सहज घडलेलं नाही, म्हणून अधिकारी जे आहेत त्यांना सुद्धा याच्या जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई कधी करणार, किती कालावधीमध्ये करणार, याचं उत्तर आम्हाला पाहिजे। सभापती महोदय, मंत्री महोदय, सन्मान्य सदस्यांच्या भावना अतिशय योग्य आहेत। मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हा स्पेशल ड्राईव्ह सुरू आहे। याच्यामध्ये सगळ्या लिंक शोधण्यात येतात आहे, कारण शेवटी नोंदणी ही ऑनलाईन आहे। फेक डॉक्युमेंट तयार करून त्यावर टाकले जातात आहे आणि त्यामुळे याच्यात अधिकारी दोषी कितपत आहे हे सुद्धा तपासले जाते आहे। पण कोणालाही याच्यातून स्पेअर केल्या जाणार नाही। जो दोषी आढळेल, अधिकारी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई आम्ही करू। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे खऱ्या बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजना दिल्या जातात, मात्र या योजनांच्या नावाखाली अनेक ठिकाणी बोगस कामगारांची नोंदणी करून सरकारी किट आणि लाभ घेतल्याचे आरोप समोर आले आहेत। यामुळे खरे आणि पात्र बांधकाम कामगार या योजनेपासून वंचित राहिले असून सरकारी निधीचा गैरवापर झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणावर कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी सभागृहात सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे। कामगार मंत्री आकाश कुंडकर यांनी सांगितले की बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील बोगस नोंदणी, दलालगिरी आणि गैरप्रकारावर सरकार कोणतीही तडजोड करणार नाही। कामगार विभागातील गैरप्रकारावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष तपासणी मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेदरम्यान दोषी आढळणाऱ्या, मग ते दलाल असोत, अधिकारी असोत किंवा बोगस लाभार्थी असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं कामगार मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे। संजय खोडके। अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये असलेल्या महामंडळामधला हा इमारत दुरुस्ती महामंडळ हे सर्वात फायद्याचं महामंडळ आहे। परंतु प्रश्न स्पेसिफिक हा आहे साहेब की तिथं ज्या योजना राबवून राहिले त्या पूर्ण योजनाचं पूर्ण ऑडिट करणे आणि त्याला पुन्हा सर्व नवीन करणे गरजेचं आहे, कारण की जेवढा पैसा या महामंडळात येऊन राहिला तो सर्व वेस्ट चालला, कामगारांना त्यातला मिळणार नाही। पूर्ण योजना नव्याने करण्याची गरज आहे, ते मंत्री महोदय करतील का? सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांची भावना त्यांनी जी मांडली, आताच आपल्या कामगार कायद्यांमध्ये बदल झालेला आहे, 4 नवीन कोड आलेले आहे आणि नवीन कोड मध्ये याच्यावर नवीन उपाययोजना सुचवण्यात आलेल्या आहेत, त्याप्रमाणे याच्यात बदल करण्यात येईल। आपसात बोलू नका। आता थोडक्यात समजून घेऊया, बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत नेमक्या कोणकोणत्या योजना दिल्या जातात। बांधकाम कामगारांसाठी सुरक्षा किट, साहित्य किट, आरोग्य सुविधा, अपघात विमा, शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य, विवाह सहाय्य आणि इतर विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात। या योजनांचा उद्देश बांधकाम क्षेत्रात कष्ट करणाऱ्या कामगारांच्या जीवनमानात सुधारणा करणे हा आहे। मात्र जेव्हा या योजनांमध्ये बोगस नोंदणी होते तेव्हा खरे कामगार त्यांच्या हक्काच्या लाभापासून वंचित राहतात। त्याचबरोबर सरकारी निधीचा गैरवापर होतो आणि संपूर्ण यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभं राहतं।
याच कारणामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होणं गरजेचं असल्याचं मत सभागृहात व्यक्त करण्यात आलं आहे. एका पक्षाच्या कार्यालयातून पक्षाचे कार्यकर्ते सरळ सरळ या असलेल्या नोंदणी करून लाभार्थी वाढवलेले आहे. मंत्री महोदयाने मागच्या वेळेला या संदर्भामध्ये चौकशीच्या संदर्भातून यादी तपासणीसाठी माणसं पण नियुक्त केलेली आहेत. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, जर बोगस कोर्टाचा निर्णय कोर्ट प्रलंबित हा काय तुमचं बंधन नाही, बोगस नावं ज्या ठिकाणी आली असतील ती बोगस नावं ज्यांची आले त्यांच्याकडून वसुली करून कारवाई करणार का, त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करणार का, आणि जे अधिकारी याला त्या ठिकाणी जबाबदार असतील त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार का? विशेष तपासणी मोहिमेमुळे नोंदणी प्रक्रियेची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे. कामगार प्रत्यक्षात काम करत आहे की नाही, कागदपत्राची सत्यता आणि दलालांची भूमिका या सर्व बाबींची तपासणी या मोहिमेत केली जाणार आहे. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य शिंदे साहेबांनी जो विषय मांडला हे खरं आहे की बऱ्याच ठिकाणी बोगस नोंदणी होताना आढळून आलेली आहे. काही ठिकाणी यामध्ये दलालांचा सुळसुळाट झालेला आहे आणि हे दलाल लोक पैसे कमवण्याच्या दृष्टीने गरीब लोकांना फसवून त्यांचे खोटे कागदपत्र बनवून अशी नोंदणी करताना दिसतात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आत्ता काही महिन्यापूर्वी आम्ही एक स्पेशल ड्राईव्ह घेतला ज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये रँडमली आम्ही अधिकारी पाठवून तिथे तपासण्या केल्या आणि जिथे जिथे असं आढळते आहे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत, FIR दाखल केले आहे. एक्झॅक्ट फिगर आज माझ्याकडे नाही आहे, पण आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे. विशेष तपासणी मोहिमेमुळे नोंदणी प्रक्रियेची पुन्हा एकदा छाननी केली जाणार आहे. कामगार प्रत्यक्षात काम करत आहे की नाही, कागदपत्राची सत्यता आणि दलालांची भूमिका या सर्व बाबींची तपासणी या मोहिमेत केली जाणार आहे. या ज्या योजना आहेत यामध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना ज्या आहेत त्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक सहाय्य, सामाजिक सहाय्य आणि आरोग्यविषयक सहाय्य असं इन काइंड आपण ज्या वैयक्तिक लाभाच्या आहेत त्या आहेत. आणि इन काइंड म्हणजे स्वरूपातील ज्या योजना असतात त्यात अत्यावश्यक संच, गृहोपयोगी संच आणि हे आहे. आणि आपण जे सांगितलं त्यावर अजून सुनावणी झालेली नाही. पण नाही, आता हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, पण तरी आपण जसं म्हणताय तसं निश्चित आपण त्या याद्या तपासू. आता या प्रकरणात SIT नेमली जाते का आणि खरोखर दोषींवर कठोर कारवाई होते का, याकडे राज्यभरातील बांधकाम कामगार आणि नागरिकांचे लक्ष लागलं. जसं सांगितलं की कोटीवधी रुपये सभापती महोदय हे सेसच्या माध्यमातून ही रक्कम जमा होते आणि सर्व जे ग्रामीण भागातली लोक जे बांधकामाला काम करायला येतात त्याला ही सेवा देणे. तुम्ही मान्य केलं याचे तथ्य नेमा ना, एक SIT शशी, एक SIT नेमा ना, सर्वसामान्यांची मागणी आहे. एक SIT चौकशी करा तुम्ही रॅन्डम चौकशी करून काही होणार नाही. एक SIT नेमा, दूध का दूध पाणी का पाणी येऊ दे ना. हजारो कोटी रुपये याच्यामध्ये सभापती महोदय चालले. सभापती महोदय नेमा ना एक SIT. मंत्री महोदय, आपल्याला सांगितल्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी FIR दाखल केलेले आहेत. हो, मी आपल्याला तेच सांगतोय. आपली जी भावना आहे मला कळते आहे. आपण चिंता करू नका, याच्यातून कोणालाही स्पेअर केल्या जाणार नाही आणि संपूर्ण याचा चौकशी होता बरोबर याचा अहवाल सुद्धा आम्ही आपल्यासमोर ठेवू. प्रश्न उत्तराचा अशाच महत्त्वपूर्ण आणि जनहिताच्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा OTT न्यूज मराठीला. Follow News, OTT News. Thanks for watching.